छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या पुणे महानगरपालिका त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि इतर विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण समारोहामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि रोखठोक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपले लाडके नेते आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील, पुण्याचे लोकप्रिय खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहोळजी, त्याचप्रमाणे उपसभापती नीलमताई गोरे, उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे, राज्यमंत्री आपल्या माधुरीताई मिसाळ, आमदार योगेशजी टिळेकर, भीमराव अण्णा तापकीर, सिद्धार्थजी शिरोळे, सुनीलजी कांबळे, हेमंतजी रासने, शंकरजी मांडेकर, बापूसाहेब पठारे, चेतन तुपे, मंचावर उपस्थित श्री धीरज घाटे, श्री गणेश बिडकर, राहुल शेवाळे, श्रीनाथ भीमाले, बाबा मिसाळ, श्री चंद्रकांत पलकुंडवार, श्री नवल किशोर राम, श्री श्रावण हार्डीकर, श्री जितेंद्र डुडी, श्री अमितेश कुमार, श्री पृथ्वीराज बीपी, श्रीमती पवनीत कौर, श्री रंजन कुमार शर्मा, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुण्यामध्ये विविध प्रकारच्या विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण आपण केलं आहे। जवळपास 3000 कोटी रुपयाची कामं या निमित्ताने या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज पुणेकरांच्या सेवेमध्ये आपण दाखल केली आहे। या सर्व कामांची चित्रफीत आपण बघितली, त्यामुळे कामं कुठली कुठली आहेत ते पुन्हा सांगून मी आपला वेळ घेणार नाही, पण एकूणच मला या गोष्टीचं समाधान आहे की ज्या कामांचा आज उद्घाटन किंवा लोकार्पण होत आहे ती खऱ्या अर्थानं अतिशय लोकोपयोगी अशा प्रकारची कामं आहेत। मग 17 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील, जलशुद्धीकरण केंद्र असेल, मलनिस्सारणाचं मलशुद्धीकरण केंद्र असेल, अशी सगळी कामं ही सामान्य माणसाच्या जीवनामध्ये ईज ऑफ लिव्हिंग आणणारी अशा प्रकारची ही सगळी कामं आहेत। आणि त्यासोबत 32 रस्ते जे आहेत याला इम्प्रूव्हमेंट करणं, त्या ठिकाणी त्याच्या मिसिंग लिंक्स दूर करणं, हाही कार्यक्रम याच्या अंतर्गत हातात घेण्यात आला आहे। आज खरं म्हणजे मगाशी आयुक्तांनी सांगितलं, पुणेकरांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काही असेल तर तो मोबिलिटीचा आहे। आज ज्या प्रकारे ट्रॅफिकचा सामना सामान्य पुणेकराला करावा लागतो, ट्रॅफिकची जी स्पीड आहे, त्याचं जे कंजेशन आहे, त्यातनं निर्माण होणारं प्रदूषण आहे, या सगळ्या गोष्टींकरता राज्य सरकार, पुणे महानगरपालिका आणि त्यासोबत पुणे महानगर विकास प्राधिकरण अशा सगळ्यांनी मिळून आपण हा प्रयत्न केला आहे की वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स या ठिकाणी घेतले पाहिजे। आणि मग त्या इंटरव्हेन्शनचा भाग म्हणून हे जे काही रस्ते आहेत, या रस्त्यांमध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स केल्या, त्यातल्या काही मिसिंग लिंक्स दूर केल्या, तरी देखील पुण्याच्या ट्रॅफिकचा जो काही त्याची स्पीड आहे ती किमान 5 ते 10 किलोमीटर प्रति आवरनी वाढू शकते। त्या दृष्टीनं आज या रस्त्यांचे जे काम आपण हातामध्ये घेतलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। मुळातच आपल्याला कल्पना आहे की पुणे हे आपल्या महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे। महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये 2 मोठी महानगर आहेत। आपण जर बघितलं तर जागतिक कीर्तीची महानगरं यांचा विचार केला तर तेलंगणाजवळ हैदराबाद आहे, कर्नाटकजवळ बेंगलोर आहे, तमिळनाडूजवळ चेन्नई आहे। अशा पद्धतीनं आपण विचार केला तर महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्यातली मुंबई आणि पुणे ही 2 महानगरं जगाला माहिती आहेत
कारण जागतिक स्तराचे सर्व प्रकारच्या व्यवस्था या 2 महानगरांमध्ये आहेत. आणि पुणे तर एक प्रकारे आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं ग्रोथ इंजिन राहिलेलं आहे. आपल्या आय-टीच्या डेव्हलपमेंटमध्ये पुण्याचा एक विशेष त्या ठिकाणी वाटा राहिलेला आहे. आणि विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षणाचं माहेरघर म्हणून हे पुणे आपण विकसित केलेलं आहे. आणि म्हणूनच पुण्यामध्ये ईज ऑफ लिव्हिंग आणायचं या दृष्टीने मोबिलिटीचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आपण तयार केला आणि जवळपास 30-35 हजार कोटी रुपयाचा हा जो काही मोबिलिटीचा प्लॅन आहे. जसं मगाशी दादांनी सांगितलं की ज्यावेळेस आपण प्लॅन न करता काम करतो त्यावेळी प्रत्येक अधिकारी अनेक वेळा आपलं डोकं लावतो आणि मग ज्या पुलांचा त्यांनी उल्लेख केला तशा प्रकारची पुलं तयार होतात आणि ती तयार झाल्यानंतर आता याचं नेमकं काय करावं असा प्रश्न पडतो आणि कालांतराने ती तोडून टाकावी लागतात. आणि म्हणूनच आपण एक होलिस्टिक अप्रोच घेतला, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार केला आणि आता सगळी पुण्याची जी कामं आहेत ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन प्रमाणे आपण ही गुंतवणूक करतो. त्याच गुंतवणुकीचा भाग म्हणून आज आपली मेट्रो ही आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. त्याचा विस्तार आपण सातत्याने करतो. आणि आता ही पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वन कार्डवर आता आपली मेट्रो आलेली आहे. पुण्याच्या मेट्रोला प्रचंड प्रतिसाद पुणेकरांनी दिलाय आणि जशा जशा लिंक्स या पुण्याच्या मेट्रोशी जुळत जातील तसं तसं पुण्याची मेट्रो याचा वापर अधिक मोठ्या प्रमाणात होईल. केवळ मेट्रो करून आपण थांबणार नाही आहोत. आपल्याला कल्पना आहे की पुण्याकरता इलेक्ट्रिक बसेस या मागच्या काळापासून घेणं आपण सुरू केलं. नुकतंच आपल्या महाराष्ट्राला आपला जो पुण्याचा प्रस्ताव होता त्याच्याकरता 1000 बसेस या केंद्र सरकारने दिलेल्या आहेत. त्यामुळे एक सीमलेस कनेक्टिव्हिटी आपल्याला तयार करायची आहे की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पब्लिक ट्रान्सपोर्ट हे वापरलं गेलं पाहिजे आणि आपल्या बसेस आणि आपली जी काही मेट्रो आहे या सगळ्यांचं असं जाळं आपल्याला तयार करायचं आहे की कुठल्याही व्यक्तीला PMR क्षेत्रामध्ये कुठूनही कुठेही जायचं असेल तरी देखील त्याला ते जाता येईल, त्याला पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरता येईल, त्याला कुठेही स्वतःची खाजगी गाडी वापरण्याची आवश्यकता पडणार नाही. अशा प्रकारचं सीमलेस प्लॅनिंग हे आपण पुण्यामध्ये केलेलं आहे आणि आता त्याचं एक्झिक्युशन देखील मोठ्या प्रमाणात चाललं आहे. हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आली की पुण्याचं जर आपल्याला ट्रॅफिकचं सगळं जे कंजेशन आहे ईज आउट करायचं असेल तर जसं आपण जमिनीच्या वर काम करतोय तसं जमिनीच्या खाली देखील काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक टनेल्सचं नेटवर्क देखील तयार करण्याचा आमचा मानस आहे की ज्या माध्यमातनं आपलं संपूर्ण जे ट्रॅफिकचं कंजेशन आहे हे टनेल्सच्या माध्यमातनं आपल्याला त्या ठिकाणी डिकंजेस्ट करता येईल. आणि हे जे नेटवर्क आहे हे नेटवर्क एक प्रकारे पुण्याच्या एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये जाण्याकरता सीमलेस कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी देईल. आणि म्हणून पुढच्या काळात त्याचाही योग्य अभ्यास करून जसं मुंबईमध्ये आम्ही खूप मोठं नेटवर्क तयार केलं तशा पद्धतीचं आपण नेटवर्क तयार करतोय. यासोबत पुण्याचा जो रिंग रोड आहे या रिंग रोडमुळे पुण्याचं कंजेशन मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आणि त्याचसोबत माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण पुण्यातनं बाहेर जाणारे रस्ते आहेत, पुणे सोलापूर असेल, पुणे नगर असेल, पुणे नाशिक असेल, पुणे सातारा असेल, अशा प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स घेतलेले आहेत. खरं म्हणजे पुण्याचं ट्रॅफिकचं एक महत्वाचं कारण हे सगळे बॉटलनेक आहेत. आज आपण सोलापूरला जायला निघालो तर आपल्याला जो रिकामा रस्ता आहे तो लागायलाच 2 तास लागतात. आणि म्हणून ह्या सगळ्यांचं इम्प्रूव्हमेंट करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने ती जबाबदारी राज्य सरकारला आपल्या MSIDC जो आपण रस्ते विकास महामंडळ तयार केलेलं आहे त्याला ही जबाबदारी दिली आहे. त्यातल्या पुणे शिरूरचं तर आपण टेंडर देखील अवॉर्ड केलेलं आहे. पुणे यवतचं आता आपण त्या दिवशी सगळे त्याचे अलाइनमेंट आपण पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे हे सगळं जे काही आपण त्या ठिकाणी काम करू त्यानंतर मोठ्या प्रमाणात हे कंजेशन जे आहे ते दूर झालेलं असेल आणि एक सीमलेस कनेक्टिव्हिटी ही पुण्याची चांगल्या पद्धतीनं तयार करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. यासोबत पुण्याला एक सस्टेनेबल सिटी बनवण्याकरता जायका सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये आपण या ठिकाणी गुंतवतो. आणि पुण्यामध्ये थेंब जो काही आपला सिवेजचा आहे
तो ट्रीट झाला पाहिजे आणि ट्रीटेड पाणीच त्या ठिकाणी नदीमध्ये नाल्यामध्ये गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं हा जो काही प्रोजेक्ट आहे आणि या अनुषंगिक पुणे असेल किंवा बाजूला पिंपरी चिंचवड असेल, या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात एसटीपीचं जाळं तयार करून आणि त्या माध्यमातनं पाणी ट्रीट करायचं असा आपला प्रयत्न आहे. आज आपण पाहतोय की पुण्याला पिण्याच्या पाण्याची एक मोठी समस्या पुढच्या काळामध्ये तयार होणार आहे. कारण आता जे पाणी आपण वापरतोय, आपली लोकसंख्या काही कमी होणार नाही, ती वाढणार आहे. पुणे औद्योगिक शहर आहे. या शहरामध्ये आता तर पुढच्या काळामध्ये आमचा प्रयत्न आहे की जीसीसीचं जे रिव्होल्युशन आहे, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर, म्हणजे आता आयटीचा जमाना संपलाय, आता जीसीसीचा जमाना आलाय आणि आता असं प्रेडिक्शन आहे की पुढच्या काळामध्ये जीसीसीचं कॅपिटल हे भारत होणार आहे आणि भारतामध्येही जीसीसीचं कॅपिटल हे महाराष्ट्र होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जीसीसीचं कॅपिटल हे पुणे आणि नवी मुंबई होणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात एक एक जीसीसी 5,000, 7,000, 10,000, 20,000 लोकांना त्या ठिकाणी एक प्रकारे रोजगार देतं, हायपेड जॉब्स देतं आणि इनडायरेक्ट जॉब देखील मोठ्या प्रमाणात त्या माध्यमातून तयार होतात. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले पुढच्या काळामध्ये लोकसंख्या जी वाढणार आहे किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या तरुणाईला एक संधी मिळत असल्यामुळे आज आपले बाहेर जाणारे लोक देखील याच ठिकाणी ज्यावेळेस रोजगार प्राप्त करतील त्यावेळी त्यांच्याकरताही या पुण्यामध्ये अनेक सोयी आपल्याला तयार कराव्या लागतील आणि त्याही दृष्टीनं आपण पुण्याचं जे प्लॅनिंग आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून नव्याने खूप पाणी आपल्याला मिळेल असं नाहीये, पण आपण जर आपलं पाणी शुद्ध केलं आणि ते पाणी जर आपल्या नदी नाल्यांमधनं सोडलं तर आज ते पाणी पुन्हा इरिगेशन करता आपल्याला वापरता येईल आणि इरिगेशन करता आपण जे डॅम मधनं पाणी वापरतो ते पिण्याकरता आपल्याला देता येईल आणि त्यातनं एक सर्क्युलर अशा प्रकारची इकॉनॉमी तयार करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आपल्याला सॉल्व्ह करता येईल आणि त्या दृष्टीनं आपण हा प्रयत्न करतो. 24/7 ची योजना मागच्या काळात आपण सुरू केली. जवळपास आता 75% योजनेचं काम पूर्ण होत आहे. उरलेलं 25% लवकर झाल्यानंतर एक पुण्यामध्ये पाण्याची अकाउंटेबिलिटी ही देखील आपण एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न हा पुढच्या काळात निश्चितपणे करणार आहोत. आणि म्हणून पुण्याचा विचार करताना एक भविष्यातलं पुणे कसं असेल हा विचार करून पुणे ग्रोथ हब अशा पद्धतीनं आपण याचा विचार केलेला आहे. कारण आपलं असं मत आहे की आज तर आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही 2030 साली $1 ट्रिलियन करण्याचा प्रयत्न करतो, पण एकट्या पुणे ग्रोथ हबमध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करण्याची क्षमता आहे आणि ही सगळी क्षमता लिव्हरेज करण्याचा आपला प्रयत्न आहे. आज आपण पाहू शकतो की आज डेटा हे सगळ्यात मोठं हतियार आहे. एकेकाळी ज्याच्याकडे ऑइल होतं तो जगातला सगळ्यात श्रीमंत होता, पण आता ऑइलपेक्षा डेटाची किंमत जास्त झाली आहे आणि म्हणून डेटा ड्रिव्हन इकॉनॉमी जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात एस्टॅब्लिश होते आहे आणि डेटा सेंटर हे नवीन पॉवर सेंटर आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की मुंबई म्हणजे नवी मुंबई ते पुणे हा सगळा जो आपला कॉरिडॉर आहे हा आता देशाचं डेटा सेंटर कॅपिटल होत आहे आणि देशाची जी काही डेटा सेंटरची कॅपॅसिटी आहे ही सगळी कॅपॅसिटी या ठिकाणीच आता तयार होते आहे आणि त्यातनं ही जी एक डेटा सेंट्रिक इकॉनॉमी आहे, ही जी अर्थव्यवस्था आहे की जी अर्थव्यवस्था पुढच्या काळामध्ये एआयनी ड्राईव्ह होणार आहे आणि एआयच्या माध्यमातनं ही अर्थव्यवस्था 2 पट 3 पट 4 पटीनं वेगानं त्या ठिकाणी वाढणार आहे. त्याही संदर्भात एक महत्वाचं केंद्र म्हणून आज पुण्याला विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे एआयच्या संदर्भातलं नेक्स्ट हब कुठे आहे तर तेही कॉरिडॉर हा मुंबई आणि पुण्याच्या मध्येच या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. मला असं वाटतं या सगळ्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनांकरता ईज ऑफ लिव्हिंग आणणं, या संकल्पनांकरता वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही आपल्याला विकासाचं इंटरव्हेन्शन आहे ते इंटरव्हेन्शन या ठिकाणी आणणं, या संदर्भातले हे सगळे प्रयत्न आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज अतिशय चांगल्या या प्रोजेक्टचं आपण या ठिकाणी लोकार्पण केलंय. आज मेट्रो रेलने एक अतिशय चांगला उपक्रम केला, हॅकॅथॉन घेतला. हॅकॅथॉनच्या माध्यमातनं त्या ठिकाणी आपला वेंडर निवडणं ही देखील मला असं वाटतं एक नवीन जगाची नांदी आहे. प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट हा त्या लोकांनी दाखवला आणि ज्यांनी
त्या ठिकाणी सीसीटीव्ही कव्हरेजच्या माध्यमातून यूज केसेस दाखवल्या, त्यांना आपण निवडण्याचं काम केलं. कारण आपण ज्यावेळेस शहर समृद्ध करतो, त्यावेळेस ते शहर सुरक्षितही करावं लागतं. मेट्रो जी आहे ही अत्याधिक सुरक्षित असली पाहिजे. या दृष्टीनं तिथला इंच न इंच हा आपल्या सर्व्हिलन्स खाली असला पाहिजे आणि तो ह्युमन इंटरव्हेन्शननी नाही, तो एआय इंटरव्हेन्शननी असला पाहिजे. कोणाची बॅग पडली असेल, ती कोणाला दिसली तर नाही. टेक्नॉलॉजी सांगणार आहे की तिथे बॅग पडली आहे, अनअटेंडेड आहे. ती बॅग लगेच एखाद वेळेस चुकीचं त्यात काही असू शकतं. अशा पद्धतीचे जे इंटरव्हेन्शन्स आहेत, ते इंटरव्हेन्शन देखील आज या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण करतो. आणि विशेषतः हे सगळं करत असताना आपण आपल्या इथलं ट्रॅफिक सिम्युलेशन असेल, वेगवेगळ्या स्टडीज असतील, याच्यामध्येही एआयचा अधिकाधिक वापर करून त्याला अधिक एफिशियंट कसं करता येईल याचा प्रयत्न देखील आपण करतो. आज आपल्याला कल्पना आहे, आपल्या पोलीस विभागाला देखील मोठ्या प्रमाणात सीसीटीव्हीचं नेटवर्क दिलाय. त्याचं सेकंड नेटवर्क आपण तयार केलंय, थर्ड नेटवर्क आपण तयार करतो. त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपण करतो. आणि हे सगळं करत असताना पोलिसिंगमध्ये आपल्याला जेवढी जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी आणता येईल तो आणण्याचा प्रयत्न आपला आहे. खरं म्हणजे मगाशी अजितदादा म्हणाले, खरं आहे, पुणे आयुक्त, तुम्ही हे लक्षात घ्या की पहिलं असं पोलीस आयुक्तालय आहे की ज्याला एकाच वेळी त्या ठिकाणी 2 डीसीपी ऑफिस, 4 एसीपी ऑफिस आणि 5 पीआयचे त्या ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशन्स हे प्राप्त झाले. हे भाग्य यापूर्वी महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्याही शहराला प्राप्त झालं नव्हतं. त्यामुळे पुण्याचं महत्त्व हे आम्हाला माहिती असल्यामुळे पुण्याला कुठेही त्याची कमतरता येणार नाही. आमचे आयुक्त एवढे हुशार आहे, ही घोषणा झाल्याबरोबर एक कागद पुन्हा मला दिला आणि म्हणाले, आता एक ट्रॅफिकचा डीसीपी आणि अजून 1000 एक आम्हाला पोलीस हे तुम्ही घोषित करा. आता कदाचित आचारसंहिता लागत आली असेल. त्यामुळे घोषणा करणं, चालू कार्यक्रम काही बंद करावा लागत नाही, त्यामुळे चिंता करू नका. पण घोषणा करणं काही योग्य होणार नाही. पण आपण काळजी करू नका. पुण्याकरता जे जे काही आवश्यक आहे, पोलिसांकरता जी जी काही क्षमता वाढ आवश्यक आहे, ती क्षमता वाढ देताना आम्ही पूर्वीही कधी मागे पाहिलं नाही आणि पुढेही कधी मागे पाहणार नाही, हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्तम अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. अनुकंपाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी नियुक्त्या देखील दिलेल्या आहेत. आणि विशेषतः पुणे ग्रँड चॅलेंज जो आपण एक सायकल टूर घेतलेला आहे, जो पुण्याला जगाच्या नकाशावर आणणार आहे आणि ज्यामधनं पुण्याचं टुरिझम हे प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढणार आहे. त्याच्याही कामांना अतिशय गती आपण दिलेली आहे आणि त्याचेही काही कामं आज आपण या ठिकाणी हातामध्ये घेतली आहेत. मला विश्वास आहे की हा टूर देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण पूर्ण करू शकू. मी बाहेर उभं असताना मला आमचे काही लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं की जे काही बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे त्याच्या विस्ताराचा एक मुद्दा तयार झाला आहे, त्याच्या जमिनीचा काही MSRDCचा मुद्दा आहे. मी त्यांनाही आश्वस्त करू इच्छितो, तुम्ही काळजी करू नका. त्या ठिकाणी ती जागा ही जी काही आहे ही आपल्या स्मारकाकरता आणि बाकी विस्ताराकरताच वापरली जाईल. आणि त्या संदर्भातले जे काही निर्णय आहेत, ज्या पातळीवर करायचे आहेत, ते निर्णय केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो, आपलं महायुतीचं सरकार, सरकारमधले आम्ही तिन्ही नेते, केंद्रातलं मोदीजींचं सरकार, आम्ही सगळे या ठिकाणचे मंत्री, सगळे या पुण्याच्या सर्वांगीण विकासाकरता पूर्णपणे कटिबद्ध आहोत. आणि पुढच्या काळामध्ये एक आधुनिक पुणे, जे आधुनिक आहेच पण त्याहीपेक्षा एफिशियंट पुणे, एक लिव्हेबल पुणे हे तयार करण्याकरता आम्ही प्रयत्न करू, एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार. यानंतर